त्यानंतर एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या 43 शेतकऱ्यांना लोक अदालतीमध्ये एकाच दिवसात न्याय मिळाला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलं। नागपूरच्या लोक अदालतीमध्ये एका दिवसात तब्बल 55 कोटी रुपयांच्या प्रकरणांची तडजोड करण्यात आली आहे। पाहूयात याचवरचा एक स्पेशल रिपोर्ट। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथील शेतकऱ्यांनी 2013 मध्ये नागपूर जळगाव नॅशनल हायवेच्या 6व्या रुंदीकरणासाठी आपली जमीन दिली होती। मात्र त्यांना देण्यात आलेल्या भूसंपादन मोबदल्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला होता। हे प्रकरण प्रथम स्थानिक न्यायालयात गेलं आणि नंतर उच्च न्यायालयात पोहोचलं। गेल्या 12 वर्षांपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि शेतकऱ्यांमध्ये न्यायालयीन वाद सुरू होता। मात्र हायकोर्टात झालेल्या एका दिवसाच्या लोक अदालतीत या प्रकरणाचा निकाल लागला आणि 39 कोटी रुपयांचा धनादेश या शेतकऱ्यांना न्यायालयातच देण्यात आला। एकंदरीत आम्ही 126 केसेस टोटल याच्यात सेटल करण्यात आल्या आणि टोटल अमाउंट जो लँड ओनर्स होते, जे भूधारक होते, त्यांना देण्यात आला तो साधारण 50 करोडच्या वर आहे। आज मुख्यतः नॅशनल हायवे अथॉरिटीज यांच्या विरोधात असलेल्या केसेस ह्या सेटल करण्यात आल्या। जे भूधारक आहे ते हायकोर्टापर्यंत आपल्या मागण्या घेऊन येतात, त्यांना कमी मोबदला मिळाला या संदर्भात इथे येऊन तो विषय एजिटेट केला जातो। गेल्या 10-12 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग, PWD, सिंचन विभागांसारख्या शासकीय विभागांशी संबंधित शेतकऱ्यांच्या तसंच इतर नागरिकांची शेकडो प्रकरणं उच्च न्यायालयात प्रलंबित होती। त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता तर दुसरीकडे पायाभूत सुविधा उभारणीला विलंब होत होता। मात्र या सुनावणीमुळे दोन्ही पक्ष समाधानी आहेत। और कतने साहब और NHI इनके सहकार्य से हमने हमारे क्लाइंट को सब समझाया कि भाई 5 साल के बाद में तुमको और 10 लाख बढ़ के मिलेंगे, लेकिन आज जो पैसे आपको मिलेंगे उससे आप कुछ तो भी कर सकोगे। वो बेस पे हमारे क्लाइंट एग्री हुए और वो बेस पे हमने यहाँ पे लोक अदालत किया और हमारे क्लाइंट ये अमाउंट से समाधानी है। गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ खर्च होत असल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कामावर परिणाम होत होता। मात्र या निर्णयामुळे आता रस्ते निर्मिती आणि देखभाल याकडे अधिक लक्ष केंद्रित करता येईल असं NHAI नं म्हटलंय। आमच्या रिजनल ऑफिस म्हणजे प्रादेशिक कार्यालय तिथं प्रपोजल पाठवलं। तिथं आमचे प्रादेशिक अधिकारी सिंग साहेब आणि ॲडवायझर जे संगीतराव साहेब आहेत त्यांनी पूर्ण स्क्रुटिनी करून याला मान्यता मिळवून दिली आणि त्याप्रमाणे आमचे जे कठाणे साहेब आहेत ॲडव्होकेट यांचंही फार सहकार्य राहिले, त्यांनी प्रपोजल वगैरे तयार केलं। तर याच्यामुळे पुढे जो जाणारा वेळ होता आणि पैसा होता हा वाचलेला आहे आणि अशाच केसेसचा जर निपटारा होत राहिला तर आम्हाला आमच्या टेक्निकल कामावर कॉन्सन्ट्रेट करता येईल। लोक अदालतीमध्ये प्रकरणं घेऊन जाण्यावरून वकील आणि पक्षकारांमध्ये अनेकदा गैरसमज असतात, मात्र ते दूर करण्याचा प्रयत्न व्हावा असं मत आयोजन केला जात आहे। यापूर्वी काही ठिकाणी खालच्या न्यायालयात वकिलांनी लोक अदालतींच्या विरोधात आंदोलन केलं होतं। मात्र लोक अदालती या न्यायपालिका आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठीच असतात हे समजून सांगण्यात न्यायालयाला यश आलं आहे। त्यामुळे लोक अदालतींबाबत कोणीही संभ्रम पसरवू नये आणि काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी उच्च न्यायालय तत्पर आहेत असं सांगण्यात येत आहे। लोक अदालतीत NHAI ची भरपाईची 43 प्रकरणं निकाली काढण्यात आली। 43 शेतकऱ्यांना एकूण 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। अनेक विमाधारकांचे दावे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आले। न्यायालयीन प्रक्रियेत वर्षानुवर्षे अडकलेल्या नागरिकांसाठी लोक अदालती न्यायाचा किरण घेऊन येतात। नागपूर उच्च न्यायालयाच्या आजच्या लोक अदालतीत अनेकांना दिलासा मिळालाय। भविष्यात अशाच अधिक लोक अदालती आयोजित कराव्यात अशी मागणी वाढतीये। समजा हे केसेस जर आज निकाली लागले नसते तर निश्चितच आयोजित कराव्यात अशी मागणी वाढतीये। समजा हे केसेस जर आज निकाली लागले नसते तर निश्चितच 4-5 वर्ष कमीत कमी लागले असते आणि यानंतर पुन्हा त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये जायची अजून मुभा होती किंवा त्यांना रेमेडी होती। तर आज जे लोक अदालतमध्ये त्यांनी सेटल केले दोघांच्या आपसी संमतीने आणि टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे केले मत, म्हणजे आता कसं होईल की या प्रकरणाविरुद्ध त्यांना अपील करायची दोघांची इच्छा नाही आहे। पूर्णपणे लवकरात लवकर मिळेल
आणि त्यांचे लिटिगेशन पण संपतील आणि शेवटी न्यायालयासमोर जे केसेस जास्त पेंडिंग आहे न्यायालयाला सुद्धा त्यांचे केसेस निघाल्यामुळे अजून दुसऱ्या केसवर लक्ष देता येईल. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी लोक अदालती हा एक जलद आणि सोयीस्कर पर्याय ठरतोय. नागपूर उच्च न्यायालयाच्या आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रकरणांचा विक्रमी निपटारा झाला. देशातील न्यायदान प्रक्रियेत विलंब होत असल्याची टीका सातत्याने केली जाते. मात्र सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि स्थानिक न्यायालय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे आणि स्थानिक न्यायालय लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आपले गैरसमज बाजूला ठेवून या प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे. यामुळे न्यायव्यवस्थेवरील ताण कमी होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.